मुंबईतील वाढत्या गुन्ह्यांमुळे नवी मुंबई शहराची शांत शहर म्हणून प्रतिमा मलिन होत असताना गुन्हेगारी घटना प्रामुख्याने निर्जनस्थळी घडल्या आहेत। यामुळे निर्जनस्थळी पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी विविध स्तरातून पुढे येत होती। पोलिसांनी आश्वासनही दिले होते, मात्र निर्जनस्थळी गस्तीचा प्रस्ताव हा कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे। गेल्या 1.5 महिन्यात नवी मुंबईत महिला अत्याचाराच्या 3 गंभीर घटना घडल्या असून यापैकी 2 घटनांमध्ये महिलेला जीव गमवावा लागला आहे। तिसऱ्या घटनेत महिला थोडक्यात बचावली असली तरी या घटना निर्जनस्थळी घडल्या होत्या। उरण येथील घटना घडल्यानंतर निर्जनस्थळी सीसीटीव्ही गस्त अशा उपाययोजना कराव्यात अशा मागणीची निवेदने सामाजिक आणि राजकीय स्तरातून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले। त्यावेळी केवळ आश्वासने देण्याऐवजी वेळेतच गस्त सुरू केली असती तर गुन्हेगारी आटोक्यात आली असती अशी चर्चा रंगत आहे। यावर नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी निर्जनस्थळी गस्त असते, याशिवाय शहरातील अशी निर्जनस्थळे शोधण्यात आली आहेत अशा ठिकाणी सीसीटीव्ही आणि विद्युत खांब मनपाने बसवले आहेत अशी प्रतिक्रिया दिली आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।